आमदार गोपीचंद पडळकर सर आपल्यासोबत आहे. काल महायुतीची एक बैठक झाली आणि त्यात असं ठरलं की आगामी निवडणुका ज्या आहेत त्या महायुती एकत्र लढणार आहे. हो, चांगली गोष्ट आहे ना. आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जी भूमिका घेतील ती भूमिका सर्वच कार्यकर्ते मान्य करतात. त्यामध्ये काय कुणी नाकारायचा विषयच नाही. आणि महायुतीच्या माध्यमातून लढण्याचे जे संकेत पार्टीनं दिलेले आहेत सर्वच कार्यकर्ते त्याचं पालन करतील. मध्यंतरी पुण्यात अशी चर्चा होती की अजितदादा गट शरद पवार गटासोबत एकत्र येऊन तिथली निवडणूक लढण्याची चर्चा होती. ते मला माहीत नाही. अजित पवारच बोलतील ना त्या विषयावरती. आपण आदांतरी कसं बोलायचं, ते एकत्र येणार आहेत का नाही येणार ते आम्ही कसं काय सांगू शकू. महेंद्र दळवी यांचा एक व्हिडिओ जो आहे अंबादास दानवे यांनी ट्विट केला आहे. पैशाचा व्यवहार त्या दिवशी जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे त्या संदर्भामध्ये स्वतः दळवी साहेब याचं स्पष्टीकरण व्यवस्थितपणे देतील नेमकं काय आहे. कारण हे अलिबागचे आमदार आहेत आणि मला वाटतं त्यांचे मोठमोठे व्यवसाय पण त्या भागामध्ये आहेत. तर नेमके कशाचे पैसे आहेत, कुठला व्हिडिओ आहे, अधिकृतपणे ते या विषयावरती बोलतील. काही दिवसापूर्वी शिरसाट यांचा पण असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हो, त्याच्यावरती शिरसाट साहेबांनीच भूमिका मांडली होती ना तेव्हा. महायुतीच्या आमदारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय कुठेतरी असे एक प्रकार. नाही असं काय नाही, कशात अडचणी. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.